आणि 21 धावेची गरज खुलताबाद या संघाला विजयासाठी। हे दोन्ही संघ तिसऱ्या आणि चौथ्या बक्षीसाठी खेळतात, कारण दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झालेत। फलंदाज पाठवा, फलंदाज पाठवा। फायनल मॅच 4 ओव्हरची होणारी ही फायनल मॅच 4 ओव्हर। रेडी रेडी, थँक्यू पंच। विजयाकरता 21 धावेची गरज खुलताबाद या संघाला। तिसऱ्या बक्षीसाठी खेळतात दोन्ही पण संघ या मैदानावरती, आणि फायनल मध्ये गेलेत ते धुळे गुजरात। दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन। सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व संघ, सर्व कमिटी कडून त्यांचं खूप खूप अभिनंदन। माराचा प्रयत्न मिस झालेत। चेंडू जाते तो निर्धाव, निर्धाव चेंडूची सांगता झाली या धुळे या संघाची। फुलटा चेंडूचा मारा होता, हवेमध्ये चेंडू काय होतोय, किती धावा होतात? नो चेंडू, पंचांचा निर्णय येतो तो नो चेंडू। रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजी मध्ये 2 धावा पूर्ण झाल्यात। पंचांचा निर्णय होतो तो नो चेंडू। फ्री हिट, फ्री हिट चेंडू। काय करतोय तो कृष्णा, किती फायदा घेतो फ्री चेंडूचा। माराचा प्रयत्न होता, मिस झालेत। चेंडू जातोय तो निर्धाव, निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्या तिथेच थांबती ती 3 धावा। विजयाकरता 21 धावेची गरज। पहिलं षटक मैदानावरती पूर्ण करतोय तो विशाल। खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि गडी झालाय झलवाद। कृष्णा नाराज झालेत। सुंदर असा शॉट होता कृष्णाचा लेग साइड क्षेत्रामध्ये, तेवढी सुंदर झल टिपली तिथं।
आणि रनआउटचा चान्स, रनआउट झालेत अमोल, नाराज झालेत. काय क्रिकेट चालू आहे या मैदानावरती. आयकॉन प्लेयर आहेत, मोठा संघ आहे आणि काय होतोय खुलताबाद या संघाचं काही समजायला. आणि विलास आलेत. विजयाकरता 21 धावेची गरज आहे खुलताबाद या संघाला. याच्यानंतर फायनलचा सामना होईल. 60 षटकामध्ये 4 षटकाचा सामना होईल. धुळे वर्सेस गुजरात. तीन धावा. उलटा चेंडूचा मारा होता, समोर मारला चेंडू, हवेमध्ये होता आणि एक धाव पूर्ण झाली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 4 धावा. पहिलं षटक मैदानावरती. आणखी विजयाला 17 धावेची गरज खुलताबाद या संघाला. पुन्हा सज्ज. मारायचा प्रयत्न, सुंदरसा मारला चेंडू. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. षटकार त्वरित आणि बाउंड्रीचे 12 बेसात आम्ही तमान कत्र चक्कर केलं समजा नाही का भाषा देखा. परत ऊस बाउंड्रीचे 12 बेसा. सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, फायनल मॅच आहे घ्या. सर्वांना आपापलं स्वतःचं समज, सर्व आपापलं, कोण दुसऱ्यांना त्रास नाही होला पाहिजे असं स्वतः करा. 12 बेसा, कारण बडे सामने गे. 6 चेंडू 11 धावेची गरज खुलताबाद या संघाला. हा हिटर फलंदाज गणेश आणि जितू स्ट्राइक वरती. काय होतोय, कोणता संघ विजय होतो, कोणता संघ पराभूत होतो. तिसऱ्या ट्रॉफीसाठी खेळलेला सामना. श्याम आलत गोलंदाजी मार्गावर आपल्या संघाकडून दुसरा षटक आणि स्वतःच पहिलं षटक घेऊन आलेत श्याम. आणि गणेश सज्ज. कॉलेज वेताळ ग्रुप, एकता ग्रुप धुळे यांनी जर कधी मॅच जिंकली तर राजेश चव्हाण यांच्याकडून MP यांच्याकडून 1001चं पारितोषिक आलेलं आहे. तीन चेंडू 6 धावेची गरज, 1 षटकारची गरज आहे जितू भाऊला. खुलताबाद या संघाला विजय मिळून द्यायचा असेल तर मुंबईचे वंडर बॉय ते जितू, मुंबईचे वंडर बॉय. धुळे वेताळ ग्रुप या मॅचेस साठी ही जर कधी विन झाली तर अनिल चव्हाण रावेर
यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बुलटा चेंडूचा मारा होता. 2 चेंडू 5 धावेची गरज. समीकरण बदललेलं दिसतंय. कमबॅक केलेला दिसतंय गोलंदाजांनी आणि गोलंदाजांनी नेऊन पोहोचवलं ते 2 चेंडू 5 धावेची गरज. समोर आहे ते गणेश हायटर फलंदाज स्ट्राईक वरती. काय होतोय? कोणची ट्रॉफी कोण घेतय? कोणची ट्रॉफी कोण घेतय? तिसऱ्याला आणि चौथ्याला ट्रॉफी घ्यायसाठी सामना खेळायला चाललाय हा. काय होतोय? आणि यांच्या नंतर होणारा सामना बराच मोठा सामना आहे. मेगा फायनल. काय होतंय? कोणता संघ कोणची ट्रॉफी घेतोय या चेंडू मध्ये समजल. कारण सेमीफायनल मध्ये हारलेले हे दोन्ही संघ खेळताना दिसतंय. चला पंच, सामन्याला सुरुवात करा. 1 बॉल 4 रन लागतात खुलताबाद या संघाला. आणि स्वतःला अनुभव आहे. जितू भाऊला स्वतःला अनुभव आहे. वंडर बॉय ते बंबई याचे वंडर बॉय. मोठे मोठे टुर्नामेंट खेळतात. रतन बुवा पाटील टुर्नामेंट मध्ये ते खेळलेत. मुंबईचा फटका त्यांना दाखवायचा आहे. मुंबईचा फटका. काय होतोय? 1 चेंडू 4 धावा. विजय करता खुलताबाद या संघाला. अनिल भाऊ चव्हाण रावेर दोघं संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समय का कोई खूब नहीं. हम बुरे वक्त में भी होगे तो सीना तान के खड़े रहेंगे. जीतू भाई वंडर बॉय समोर फलंदाज आहे. हायटर फलंदाज आहे. जीतू भाई काय होतंय? पुन्हा पंच थोडं सामन्याला फास्ट खेळवा. कारण फायनलचा सामना आहे. तेच ते परत करू नका. कारण 3:50 झालेत. फायनलचा सामना बाकी आहेत. हे सर्व विचार करा दोन्ही संघ. मी पहिलेच बोललो मुंबईचा फटका आहे. मुंबईचा बघा. चला फायनल टीम लावा. सामना कुठं होता? सामना कुठवर येऊन सोडलाय ते जितून तुरी मध्ये चेंडू